नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्या सर्वांबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे येत्या काळामधली कुठलीही परीक्षा असू देत, MPSC प्रिलियम्स असू देत, मेन्स असू देत, कंबाईनमध्ये पण तिच्यातलं टिपिकल काही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, वन लाईनर जे काही आहेत, आणि त्याच्याचबरोबर UPSCची प्रिलियम्स असू देत, या सर्व याच्यामध्ये यातून तुम्हाला फायदा नक्कीच होईल. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपण बघूयात, ज्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तर तो तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करू शकता. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक संस्था म्हणून नेहमी न्यूजमध्ये असतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971मध्ये झालेली आहे. ही एक नॉट फॉर प्रॉफिट फाउंडेशन आहे ना, कुठलाही नफा न हे करता काही कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करण्यासाठी. मग त्या कुठल्या आहेत, तर एक आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे पब्लिक प्रायव्हेट कोऑपरेशनमधून खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी उभारणं, आणि त्या गोष्टी कुठल्या कुठल्या याच्यात हे करतात. मग त्याच्यामध्ये व्यापार असेल, त्याच्यानंतर याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे इश्यू असतील, तर ते सगळे घेतले जातात. तर ते आपण एक एक करून बघणार आहोत. याचं हेडक्वार्टर जे आहे ते जेनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे, तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. स्थापना 1971, जेनेवा स्वित्झर्लंड. ओके. आणि ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे की जी पब्लिक आणि प्रायव्हेट कॉर्पोरेशन म्हणजे गव्हर्नमेंट्स वेगवेगळे आहेत आणि खाजगी या दोघांना बरोबर घेऊन काम करते. 2019मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे झालं होतं ते म्हणजे इंडिया इकॉनॉमिक समिट झालं होतं. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं 33वा वर्ल्ड इकॉनॉमिक समिट जे आहे ते नवी दिल्ली येथे झालं होतं 2019मध्ये. याची जी संकल्पना होती, थीम होती, ती म्हणजे इनोव्हेटिंग फॉर इंडिया, स्ट्रेंथनिंग साऊथ एशिया, इम्पॅक्टिंग द वर्ल्ड. म्हणजे भारतात इनोव्हेशन म्हणजे कल्पकता, वेगवेगळ्या ज्या गोष्टीतली क्रिएटिव्हिटी आहे ती समोर आणणं, तिच्यामधून दक्षिण आशियाला समृद्ध करणं आणि त्याचा जगावर इम्पॅक्ट होईल अशा गोष्टी करणं. तर ती याची थीम होती इंडिया इकॉनॉमिक समिट. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की नवी दिल्लीमध्ये हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करते ते म्हणजे काउन्सिल ऑन फ्युचर ऑफ ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. तर इथं हे खूप महत्त्वाचं आहे की ट्रेड असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, गुंतवणूक आणि त्यासंबंधीचा व्यापार जो काही आहे भविष्यातील, तर त्यासंबंधीची परिषद जी आहे ती WEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अंतर्गत काम करते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे ड्रोन इनोव्हेटर्स नेटवर्क समिट. हे पण 2019मध्ये झालं होतं. आता ड्रोन इनोव्हेटर्स नेटवर्क समिट जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन बरोबर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने घेतलं होतं. आता याच्यामध्ये काय आहे की ड्रोन जे आहेत त्याच्यासंबंधी हेल्थी पॉलिसीज आपल्याकडे असाव्यात, त्याच्यासंबंधी हे परिषद घेण्यात आली होती किंवा हे समिट घेण्यात आलं होतं. तर ते लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन बरोबर. म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण न्यूज बघितली होती बघा, पाकिस्तानचं एक ड्रोन जे शस्त्रास्त्र पुरवत होतं जम्मू काश्मीरमध्ये आपण पाडलं होतं. असं पहिल्यांदा घडलं आहे की पाकिस्तानमधून शस्त्रास्त्र घेऊन येणारं ड्रोन आपल्याला सापडलं. ओके. तर त्या पद्धतीने ड्रोन्स इनोव्हेटर नेटवर्क समिट जे आहे तर ते एक महत्त्वाचं भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन बरोबर. त्याच्यानंतर खूप खूप महत्त्वाचं MCQसाठी विचारले जाण्याचे चान्सेस जे आहेत ह्या प्रश्नाचे तर 99.99% आहे. मग ती कुठलीही परीक्षा असू देत. 1 ट्रिलियन ट्रीज इनिशिएटिव्ह बाय 2030. 2030पर्यंत 1 ट्रिलियन झाडं लावण्याचं जे काही लक्ष आहे तर ते WEFनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ठरवलेलं आहे. याच्यामध्ये 1t.org ही एक वेबसाईट म्हणू शकता तुम्ही, हा ना. हा एक जो काही इनिशिएटिव्ह आहे 1t.org. तर हे कशासाठी केलं यांनी, सपोर्ट करायला. कुणाला सपोर्ट करायचा आहे, UN डिकेड ऑन इकोसिस्टम रिस्टोरेशन 2021 to 2030. आता बघा, दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. 1 ट्रिलियन ट्रीज WEFचा इनिशिएटिव्ह आहे आणि संयुक्त राष्ट्राचं दशक जे आहे की इकोसिस्टम रिस्टोरेशन म्हणजे जे काय आपलं इकोसिस्टम एन्व्हायरमेंट आहे ते रिस्टोअर करायचं आपल्याला, ते त्याचं संवर्धन करायचं आहे. त्याच्यासाठीचं दशक आहे 2021 ते 2030. आणि याला लीड करणारं कोण आहे तर युनायटेड नेशन EF, आणि दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोग्राम UNEF, आणि दुसरं आहे फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. यांच्यातर्फे ही संकल्पना समोर आली होती. या दोन्ही गोष्टी MCQसाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ट्रॉपिकल फॉरेस्ट अलायन्स 2020. आता बघा, हा पण प्रश्न खूप प्रोन आहे जो परीक्षेत विचारला जाऊ शकतो की ट्रॉपिकल फॉरेस्ट अलायन्स 2020
तर याची स्थापना झाली होती 2012मध्ये Rio+20मध्ये. तर याच्यामध्ये काय आहे की जागतिक स्तरावर शासकीय आणि खाजगी पार्टनरशिपद्वारे म्हणजे गव्हर्नमेंट्स वेगवेगळ्या देशांचे आणि प्रायव्हेट पार्टनरशिपमधून काम करायचं. कशासाठी काम करायचं? ग्रामीण विकासासाठी काम करायचं, रूरल डेव्हलपमेंट, बेटर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज बेस्ड ऑन रिड्यूस डिफॉरेस्टेशन अँड सस्टेनेबल लँड यूज मॅनेजमेंट इन ट्रॉपिकल फॉरेस्ट कंट्रीज. म्हणजे ट्रॉपिकल फॉरेस्ट देश जे काय आहे तिथं जे काही झाडांची कत्तल होते ती थांबवणं, लँड यूज म्हणजे जमिनीचा शाश्वत वापर करणं आणि याच्यामधून एक चांगल्या अपॉर्च्युनिटीज तिथल्या लोकांना उपलब्ध करून ग्रामीण विकास करणं, ते याचं ट्रॉपिकल फॉरेस्ट अलायन्सचं लक्ष आहे. तर याच्यामध्ये जवळपास 150पेक्षा जास्त सदस्य देश आहेत. लॅटिन अमेरिका, वेस्ट आणि सेंट्रल आफ्रिका आणि साऊथ ईस्ट एशिया, म्हणजे एकंदरच अमेरिका, आफ्रिका आणि आशियामध्ये हे कार्यरत आहे. याला फंडिंग कोण करतं, निधी कोण देतं? तर नॉर्वे देतं, UK देतं, नेदरलँड देतं. हे 3 देश फंडिंग करतात. आणि सेक्रेटरिएट सचिवालय जे आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्याच्यामुळे ट्रॉपिकल फॉरेस्ट अलायन्स हेही 2020 महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कमोडिटीज अँड फॉरेस्ट अजेंडा 2020 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इनिशिएटिव्ह आहे हा. इलिमिनेट ट्रॉपिकल डिफॉरेस्ट्रेशन. आता आधीच्या याच्यात पण तेच होतं की ट्रॉपिकल फॉरेस्ट रिस्टोर करणं, तर हा टिपिकल आहे कमोडिटी अँड फॉरेस्ट अजेंडा 2020. याच्यामध्ये तुम्हाला की जे बीफ, सोय, पाल्म ऑइल प्रोडक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर डिफॉरेस्ट्रेशन केलं जातं, झाडांची कत्तल केली जाते, तर ते थांबवण्यासाठी कमोडिटीज अँड फॉरेस्ट अजेंडा आहे टिपिकली बीफ, सोय आणि पाल्म ऑइल या प्रोडक्शनसाठी. त्याच्यानंतर ट्रॅक अँड ट्रेस प्लॅटफॉर्म फॉर बिझनेस, हाही WEFचा इनिशिएटिव्ह आहे. ट्रॅक अँड ट्रेस प्लॅटफॉर्म फॉर बिझनेसेस. याच्यामध्ये काय आहे ना की हा जगातला असा पहिला न्यूट्रल आणि पब्लिक ट्रेसेबिलिटी प्लॅटफॉर्म आहे. आणि याचं जे काही टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला मी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर एक व्हिडिओ देईल की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी खूप न्यूजमध्ये आहे, ती काय असते बाबा. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे कशामुळे चर्चेला आली होती, तर ती डिजिटल करन्सी जी आहे त्याच्यामुळे चर्चेला आली होती. बिटकॉईन नावाची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल बा. तर ह्या बिटकॉईनची जी टेक्नॉलॉजी आहे तर ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच आहे. ओके. आणि ह्या काय वेगवेगळ्या उद्योगांमधले जे काही व्यापार बिझनेस होत असतात त्याला मदत करायची, असिस्ट बिझनेस अक्रॉस द इंडस्ट्रीज, आणि कन्झ्युमर डिमांड जे असतील मग त्या इथिकल आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स ह्याच्यात बनवायचे. हे खूप महत्त्वाचं आहे की नीतीशास्त्राच्या दृष्टीने. आणि दुसरं म्हणजे पर्यावरण पूरक गोष्टींचं उत्पादन करणे. तर हे लक्षात ठेवा, ट्रॅक अँड ट्रेस प्लॅटफॉर्म फॉर बिझनेस. त्याच्यानंतर हे एक महत्त्वाचं आहे की जे विचारलं जाऊ शकतं, रिस्किलिंग रिव्होल्यूशन म्हणजे स्किल, कौशल्य विकास त्याच्या संबंधीची क्रांती. WEF 1 बिलियन पीपल म्हणजे 1 बिलियन लोकांना चांगलं शिक्षण द्यायचं, एज्युकेशन, चांगलं कौशल्य आणि त्यांना जॉब द्यायचे 2030पर्यंत. MCQसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे रिस्किलिंग रिव्होल्यूशन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आणि याच्यामध्ये 1 बिलियन लोकांना चांगलं शिक्षण, चांगलं स्किल, चांगले जॉब्स 2030पर्यंत मिळतील. भारत याला फाउंडिंग गव्हर्नमेंट मेंबर म्हणून जॉईन करणार आहे, केलं आहे भारताने याचं. आणि याचे जे बाकीचे मेंबर्स आहेत फाउंडिंग मेंबर्स, तिच्यामध्ये कोण कोण आहे बरं, एकूण सगळे मेंबर जर आपण बघितले तर तिच्यामध्ये एकंदरच भारत एक आहे, ब्राझील, फ्रान्स, पाकिस्तान, रशिया, US, UAE. तर हे याचे फाउंडिंग मेंबर्स आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर याच्यासाठी एक रिपोर्ट पण यांनी पब्लिश केला होता, जॉब ऑफ टुमॉरो मॅपिंग अपॉर्च्युनिटीज इन द न्यू इकॉनॉमी. नवीन इकॉनॉमीजमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज बघून जॉबचं स्टेटस हे करायचं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल कॉन्सोर्टियम फॉर डिजिटल करन्सी गव्हर्नन्स, हे पण WEFचा इनिशिएटिव्ह आहे. ग्लोबल कॉन्सोर्टियम फॉर डिजिटल करन्सी. आता याची जे ॲन्युअल मीटिंग होती 2019ची दावोसमध्ये झाली होती, तिच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता की डिजिटल करन्सी गव्हर्नन्स. याचं एम काय आहे की जे काही लिडिंग कंपन्या आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांना एकत्र आणायचं किंवा गव्हर्नमेंट्स आहेत आणि त्याच्यामधून फायनान्शियल सिस्टीम जी काय आहे ती इनोव्हेट करून त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कशा करता येतील त्या बघायच्या. त्याच्यानंतर रिपोर्ट्स जर तुम्ही बघितले तर ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटिव्हनेस रिपोर्ट जो आहे तो हे पब्लिश करतात. ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स जो आहे तो पण यांच्याद्वारेच काढला जातो. आपल्याला बघा हा एक ट्रेंड आहे, UPSC प्रिलिम्समध्ये हे प्रश्न विचारले जातात असे की कुठले कुठले रिपोर्ट्स हे घेऊन येतात
आणि एकंदरच तुम्हाला माहीत पाहिजे कुठला रिपोर्ट कोण पब्लिश करतं. तर ट्रॅव्हल टुरिझम कॉम्पिटिटिव्ह रिपोर्ट, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हे खूप महत्त्वाचं आहे, ग्लोबल ह्युमन कॅपिटल इंडेक्स, ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्ट, ग्लोबल इनेबलिंग ट्रेड रिपोर्ट है ना. बघा आता ट्रेडच्या बाबतीत आपण WTO वगैरे असं गडबड करू शकतो, पण इनेबलिंग ट्रेड रिपोर्ट हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणतं. ग्लोबल एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स है ना, एन्व्हायरमेंट संबंधीचा, ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट, ग्लोबल रिस्क रिपोर्ट, त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्झिशन रिपोर्ट जो आहे, फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे हे केलं जातं. सोशल मोबिलिटी इंडेक्स हेही तेच आणतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम प्लस A.T. केअर्नी इन्स्टिट्यूट जी आहे, तर यांच्याद्वारे एक संयुक्तरित्या एक रिपोर्ट येतो, तो म्हणजे रेडीनेस ऑफ फ्युचर ऑफ प्रोडक्शन रिपोर्ट. तर हाही लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळे जे काही रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे विचारले जातात. अशा पद्धतीने आपण महत्त्वाच्या गोष्टी बघत राहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असं एक टॉपिक आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.